प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास लालपरीचा माझ्या स्वतःचा बस प्रवास मी आपणापुढे सादर करणार आहे. माझं वय 85 वर्षे आहे आणि ही जी बस आहे हिला 75 वर्ष पहिल्यांदाच पुणे ते नगरला निघाली होती ही बस. आणि आता तर सगळ्या दूर ह्या बस फिरतात आणि विशेष म्हणजे महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची इथे खूप सोय असते. आणि असं मला तर वय असल्यामुळे 2 रुपये आपलं ते निवडणूक आयोगाचं कार्ड दाखवून भाडं बसलं. पण मी नुसतं श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्याचं ह्या लालपरीनं प्रवास केला म्हणजे जे काही निसर्ग सृष्टीचं सौंदर्य असतं ते मला बघायला मिळेल. ते तसे मी असं प्रवासाचे चित्र पण काढलेले आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझी प्रवासातील गमतीसुद्धा पूर्ण ऐका. मग प्रवासाला निघाली. जळगाव ते पुणे बसमध्ये बसली. वय 85. जेथे म्हणायचं जागेवर कंडक्टरनं तिकीट दिलं आणि म्हणायचा आधा तिकीट लागेल. म्हटलं माझं वय 85 आहे. मग म्हणे तुमच्याजवळ गायकाचं कार्ड हा दाखवलं. मग 2 रुपये द्या म्हणे. मग 2 रुपये तिकीट मला नवल वाटलं आज, कारण त्या सवलती आहेत शासनाच्या. तर मग बसली. एकच प्रवासी विचारत जाय, आधी तुम्ही एकट्याच आहे का, तुमच्याबरोबर कोणी नाही का? म्हटलं नाही, माझ्याबरोबर सगळे बसमधले लोक आहे, मला माझ्याबरोबर घ्यायची काही गरज नाही. असं हसत बोलत प्रवास सुरू होता. आणि श्रावण महिना सुरू असल्यामुळे पृथ्वीने असा हिरवा शालू नेसला होता आणि ते दृश्य अगदी नयनरम्य आम्हाला दिसत होते. आणि मी बघत होते. मधूनच कोणी बोलायचं की तुमचं वय काय, तुम्हाला हे काय, असं चौकशी करायचे आणि गप्प बसायचे. म्हटलं मला हिंमत आहे एकटं जायची. माझ्याबरोबर कोणी नसलं तरी मी प्रवास पूर्ण करू शकते, कारण तुम्ही एवढे माझ्यासोबत कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहे आणि बसवरून लोक आहे. मी जर पडली तर तुम्ही उचलणार नाही का? हो म्हणे, उचलू म्हणे. बापरे म्हणे, काय हिंमत आहे म्हणे. असे ते नवल करायचे. चालता चालता बस आपले हे अजिंठा लेण्याजवळ गेली आणि मी अजिंठा लेण्यापासून असा कॅमेरा लावला आणि त्या काचेतून असा मोबाईल धरला आणि कॅमेरा लावला आणि ते सगळे झाडं मागे पडायचे, पुढचे चित्र दिसायचे, कुठे धनगराचे तांडे पण दिसायचे. ते सगळे मेंढरं शेतात बसलेले आणि ते लोक, कोणी बाया चुलीवर भाकरी शेकायच्या, कोणी माणसं विड्या ओळायच्या. अशा प्रकारे ते धनगराचा तांडासुद्धा पाहायला मिळाला. इकडून तिकडून शेतातील पिकेसुद्धा अशी सुंदर हिरवीगार अशी डोलत होती आणि मन असं आनंदाने असं प्रसन्न होत होतं की माझा प्रवास किती सुखकर होतो आहे, माझा प्रवास किती आनंदमय होतो आहे. असं करता करता जरी ती बस कधी गर्दी असली तर हळू चालायची, पण तो प्रवास करताना मध्ये स्टेशन आलं ती गाडी थांबायची. कोणी बाथरूमला जायला लागलं ते काही असं खाऊ खायचं आणि ते उतरणारे चढणारे बघताना आपला टाईमसुद्धा खूप असा सुंदर पास व्हायचा. मला तर खूप आवडायचं. मला थकवा पण आला नाही. मी दिवसभर गाडीमध्ये हसत खेळत राहिली. फक्त कोणी विचारलं तर त्याला उत्तर द्यायचं, नाहीतर मोबाईल पाहायचा, काही गमती पाहायच्या, बातम्या पाहायच्या. तर असं संभाजीनगरपर्यंत खूप गर्दी अशी बस फुल होती. आणि जर संभाजीनगर आलं आणि मग बस खाली झाली, मग अशी एका सीटवर 2 सीटवर मग मी असं थोडा वेळ बसली. मक्याचं पाकिट घेतलं आणि खात बसली.
आणि बरोबर काय घेतलं होतं, पाणी घेतलं नाही, तो लिमलेट पाणी 20 रुपयाची बाटली भेटली. ते बाटली मकाचं पाकिट खात 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 तहान लागली तर एक घोटे लिंबू पाणी प्यायचं. त्याच्यानं गड्या आपल्याला बाथरूमला बेथरूमला जायची गरज पडणार नाही. काही खाल्लं तर ते पण नको म्हणून असा भुकेचा अर्धा डझन केळं, एक मक्याचं 20 रुपयाचं पाकिट आणि चॉकलेटच्या गोळीचं पाकिट आणि 20 रुपयाची ते लिमलेटची बाटली. याच्यावर काहीच खाणं नको, पिणं नको आणि असं सुरळीत प्रवास होत होता. आनंद वाटत होता. मग जागा मोकळी झाली म्हणून काय झालं तर मी त्या बाकावर अशी माझी पिशवी ठेवून त्याच्यावर डोकं ठेवलं, झोपून गेली. 2 तास झोप लागून गेली. 3 ते 5पर्यंत झोप लागली. तोपर्यंत नगरपर्यंत गाडी पोचून गेली. आणि आता म्हटलं 4 तासाचा प्रवास आहे, पटकनच आपण जाऊ. पण काय झालं, गाडी तर अशी वेगानं चाललीच होती. काही अडथळे आले तर थांबत होती. आणि मी आपले त्याच्या काचेला असा मोबाईल लावून ती झाडे पडत असं तुम्हाला मी जोपर्यंत माझ्या प्रवासाचं वर्णन करते तोपर्यंत तुम्हाला ते झाडीचे देखावे पाहायला मिळेल आणि आनंद वाटेल. तर अशा प्रकारे नगरच्या पुढे गाडी धावत होती. आणि छेरूरला तर इतकं जोराचा पाऊस आला, विजा कडकडल्या, ते केल्या. गाडी तिथंच 5 मिनिट थांबली. थोडा पाऊस कमी झाला, मग निघाली. तर अशा प्रकारे कुठे अडचणी आल्या, पावसाळ्याचे दिवस त्याच्यामुळे कुठे अडचणी आल्या, काही आल्या तर ड्रायव्हर अगदी चतुराईने गाडी चालवत होता. कंडक्टर सगळी प्रवाशांची देखभाल करीत होता. प्रवास अगदी सुखकर, आनंददायी आणि मजेत होत होता. अशा प्रकारे छेरूर सोडल्यावर मग वाघोलीच्या आज बाजार असल्यामुळे तिथे अशी ट्रॅफिक असल्यामुळे गाडीला असा वेळ होत होता. गाडी हळूहळू चालत होती. तर अशा प्रकारे शिवाजीनगरला गाडी पोहोचेपर्यंत 8, 8:30 वाजून गेले. कारण शहर गावामध्ये पुण्यातही घुसलं तर ट्रॅफिक असते. ट्रॅफिक असली म्हणजे गाडीचा वेग कमी करावा लागतो. तर असं ड्रायव्हर चतुराईने गाडी चालवली आणि आम्हाला सुखरूप मग शिवाजीनगरच्या स्टँडवर उतरवलं. आणि मला आणि हे सुद्धा मला हसू यायचा आणि नवल वाटायचं की मी आज रात्रीच्या गाडीने येतो तो 2,000 रुपयाचं तिकीट काढतो झोपून येतो तर, आणि मी 2 रुपयात एवढंच तिकीट 2 रुपयाचं भेटलं. आणि त्या 2 रुपयामध्ये मी जळगाव ते पुण्याला पोचली. थोडा त्रास होतो कारण गाडी दिवस असल्यामुळे अडथळे येतात, लेट होते, थोडा वेळ झाला. पण इतका आनंद लुटला. प्रवासी येता गुपचूपपणे आपला समस्या सोडून काही अडचणी असल्या कंडक्टरला विचारतात. तर असा आनंददायी प्रवास करताना मला थोडासुद्धा थकवा आला नाही. आणि 8 वाजता मग शिवाजीनगरला उतरलो. इकडे माझी मुलगी कार घेऊन मला घ्यायला उभीच होती. मी कंडक्टरनं खाली उतरून दिलं आणि मुलीच्या स्वाधीन केलं. आणि मी आनंदाने माझ्या मुलीच्या कारमध्ये बसून घरी पोचले. तो अशा प्रकारे जवळजवळ 9 ते 9 म्हणजे 12 तासाचा प्रवास मी पूर्ण केला. आणि कंडक्टरनं मला म्हणाला, आजी तुम्ही खूप कट्टर आहे म्हणे, चांगला प्रवास झाला, आम्हाला काही त्रास दिला नाही, काय नाही म्हटलं माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे की मी स्वतः एकटी प्रवास करते आणि कुठेही गेली तर मी एकटीच जाते. जोपर्यंत माझ्यामध्ये हिंमत आहे तोपर्यंत मी एकटी प्रवास करेल. कोणी मला सोबत नको. बसमध्ये लोक असतात, कंडक्टर असतो, ड्रायव्हर असतो,
आणि अशा प्रकारे माझा तो 12 तासाचा प्रवास सुखरूप पार पडला. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, गमती जमती पहा. मी ते मोबाईलमधले काढलेले झाडांचे चित्र पण पहा आणि अवश्य ह्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसंच माझं रसभरी चॅनलसुद्धा अवश्य पहा आणि त्याला लाईक व शेअर करा.